हॅलो फ्रेंड्स, आपण प्रॅक्टिकल बघणार आहोत इल्युमिनेशन अँड इलेक्ट्रिफिकेशन ऑफ बिल्डिंग या सब्जेक्टचे. तर ह्या सब्जेक्टमध्ये सर्वात पहिले तुमचं प्रॅक्टिकल आहे आयडेंटिफाय द गिवन टाइप्स ऑफ डिमर ट्रान्सफॉर्मर अँड देअर पार्ट्स. ओके, आता सर्वात पहिले ह्या सब्जेक्टसाठी आपल्याला डिमर काय आहे ह्या प्रॅक्टिकलसाठी ते समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. डिमर आपण ह्या सब्जेक्टमध्ये तुमची लॅम्पची जी ब्राईटनेस आहे ती कमी जास्त करण्यासाठी म्हणजे कंट्रोलिंग करण्यासाठी डिमर ट्रान्सफॉर्मर यूज केला जातो. आता डिमर ट्रान्सफॉर्मरमध्ये दोन टाईपचे डिमर ट्रान्सफॉर्मर आहे. सर्वात पहिले आहे तुमचं ऑटो ट्रान्सफॉर्मर आणि दुसरं आहे तुमचा टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर. आता सर्वात पहिले आपण बघणार आहोत ऑटो ट्रान्सफॉर्मर. आता ही जी सर्किट डायग्राम तुम्हाला दिसते ती तुमची ऑटो ट्रान्सफॉर्मरची आहे. ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये तुमची वन वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर असतो हा, पण ती वाइंडिंग तुमच्या बोथ कॉमन वाइंडिंगसाठी यूज केली जाते. ओके, बोथ साईडसाठी ती यूज केली जाते, म्हणजे प्रायमरी साईडसाठी पण आणि सेकंडरी साईडसाठी पण. ओके, आणि व्हीपी म्हणजे तुमचा प्रायमरी व्होल्टेज आहे, आयपी म्हणजे तुमचा प्रायमरी करंट आहे, व्हीएस म्हणजे सेकंडरी व्होल्टेज आणि आयएस म्हणजे सेकंडरी करंट. ओके, एनपी म्हणजे जे टोटल नंबर ऑफ टर्न्स असणारे प्रायमरी वाइंडिंगचे ते असणारे एन, आणि एनएस म्हणजे तुमचा सेकंडरी टोटल नंबर ऑफ टर्न्स जे असणार आहे ते. आता जेव्हा तुम्ही सप्लाय देणार आहात, एसी सप्लाय जेव्हा तुम्ही देणार आहात तर तो प्रायमरी साईडला देणार आहात, पण प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग ह्या काय असतात, लिंक असतात एकमेकांना मॅग्नेटिकली आणि इलेक्ट्रिकली. ओके, मग जेव्हा तुम्ही इथे सप्लाय देणार आहात तर तेव्हा तो सप्लाय तुमच्या सेकंडरी साईडला पण जाणार आहे. तुमच्या आयपीची जी डायरेक्शन असणार म्हणजे प्रायमरी करंटची जी डायरेक्शन असणार आहे ती तुमची अपोजिट डायरेक्शन असणार आहे तुमच्या आयएसची. ओके, त्याच्यामुळे जो टोटल करंट असणार आहे तो असणार आहे तुमचा आय डॅश ह्या सर्किटमध्ये. आता ऑटो ट्रान्सफॉर्मर हे कुठे कुठे यूज केले जातात, तर ऑटो ट्रान्सफॉर्मर हे तुमचे इंडक्शन मोटरसाठी किंवा ट्रान्समिशन लाईनमध्ये व्होल्टेज रेग्युलेशनसाठी तुमचे ऑटो ट्रान्सफॉर्मर हे यूज केले जातात. ऑटो ट्रान्सफॉर्मर तुम्ही स्टेप अप आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणून सुद्धा यूज करू शकता. ओके, आता आपण बघणार आहोत टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर. आता आपण बघणार आहोत टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर. टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर आणि ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये एकच डिफरन्स आहे की तो म्हणजे की ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये आपण सिंगल वाइंडिंग यूज करतो आणि टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मरमध्ये आपण दोन सेपरेट वाइंडिंग यूज करतो, म्हणजे प्रायमरी आणि सेकंडरी. याच्यामध्ये पण आपण एसी सप्लायच देणार आहे. टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर पण हे एक स्टॅटिक डिव्हाइसच आहे आणि तो सुद्धा तुमची इलेक्ट्रिकल एनर्जी जी इलेक्ट्रिकल पॉवर आहे तुमची ती ट्रान्सफॉर्म करण्याचं काम करतो वन एंड टू अनदर एंड. ओके, आता इथे पण तुमच्या दोन्ही पण वाइंडिंग ज्या आहे प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग ह्या दोन्ही पण तुमच्या इलेक्ट्रिकली आणि मॅग्नेटिकली काय असतात, लिंक असतात. पण इथे सेकंडरी साईडला तुम्ही टॅपिंग प्रोव्हाइड्स करतात. टॅपिंग प्रोव्हाइड्स केल्यानंतर त्या टॅपिंगनुसार म्हणजे जेव्हा तुम्ही टॅप चेंज करणार आहात तेव्हा तुमची जी लॅम्प आहे त्या ग्लो होणार आहे, म्हणजे तुमची जी लॅम्प आहे तेव्हा ते ब्राईट होणार, तेव्हा तुम्ही त्या लॅम्पच्या जी ब्राईटनेस आहे ती कमी जास्त करू शकता आहे टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मरसाठी. आता टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर हे कुठे कुठे यूज केले जातात, की जिथे तुमचे ते ड्रामा स्टेज किंवा थिएटर वगैरे आहे तिथे तुमचे जे लाईट्स असतात त्या कमी जास्त करण्यासाठी तुमच्या ह्या टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर तिथे यूज केला जातो. ऑटो ट्रान्सफॉर्मर बघत आहोत, हा आहे तुमचा ॲक्च्युअल ऑटो ट्रान्सफॉर्मर. हा 270 वोल्ट आणि 5 एम्पियरचा ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे. आता या ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये आता ऑटो ट्रान्सफॉर्मर सिंगल वाइंडिंग असल्यामुळे आपण ह्या नॉबनुसार त्याचे व्होल्टेज हे व्हॅरी करणार आहोत. आता ते व्होल्टेज प्रॉपर येत आहे की नाही त्यासाठी आपण हे व्होल्टमीटर यूज केलं आहे. आता हा ऑटो ट्रान्सफॉर्मर 270 वोल्ट असल्यामुळे आपण 300 वोल्टचा व्होल्टमीटर यूज केलेला आहे. आता आणि ऑटो ट्रान्सफॉर्मरला हे दोन तुमचे कनेक्शन असतात, तुमचा फेज आणि न्यूट्रल. ओके, तर फेज हा तुमचा कॉमन पॉईंटला कनेक्टेड आहे आणि न्यूट्रल तुमचा हा 300च्या रेंजला कनेक्टेड असतो. ओके, तर मग आता आपण ॲक्च्युअल रिडिंग बघू की तो इथे जर 40 दिला तर मग इथे 40 वोल्ट येतो आहे की नाही. ओके, मग त्यासाठी आपण सगळ्यात पहिले ऑन करूया. सर ठीक आहे, ऑटो ट्रान्सफॉर्मर आपण आता 40 रेंजवर दिला आहे, तर मग व्होल्ट मीटरवर 40 रेंज येत आहे की नाही ते बघूया. आता परत व्हॅरी करू आपण, 80 वर घेऊया. तर व्होल्टेज तुमचं 80 वोल्ट येत आहे. ओके, मग आता ऑटो ट्रान्सफॉर्मर ऑफ करण्यासाठी आपल्याला परत 0वर तो पूर्ण सेट करायचा, मग त्यानंतर स्विच तुमचा ऑफ करून द्यायचा. थँक्यू.